आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। छावा संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगे हे आज अजित पवारांना भेटणार आहेत। सकाळी 11 वाजता या दोघांमध्ये पुण्यामध्ये भेट होणार आहे। ज्यांना विजय घाडगेंना जी काही मारहाण झालेली होती गेल्या काही दिवसांपूर्वी, या संदर्भामध्ये ही भेट असल्याचं बोललं जातं। नेमका अजित पवारांची भेट घेण्याची का तुम्हाला इतकी गरज वाटते की तुम्ही ॲम्ब्युलन्समधून पुण्यामध्ये आलेला आहेत आणि अजित पवारांची भेट घेताय? अजितदादांना भेटायचं कारण त्या राष्ट्रवादीच्या गुंडांनी शेतकऱ्यांच्या पोरांना मारलंय। का मारलं आणि आमची काय चूक होती, हा प्रश्नाचं मला उत्तर अजितदादाकडून पाहिजे। तुम्ही शेतकऱ्यांचे पोरं मारायचं ठेका घेतलाय का मारला? एवढा जीव जाईस तर आमच्या पोरांना मारलं, मला मारलं, गुंड सांभाळलेत तुम्ही पक्षामध्ये, याच प्रश्नाचं उत्तर पाहिजे मला। जी पोलिसांकडून कारवाई केली गेलेली आहे ते तुम्हाला मान्य नाही आहे, त्यामुळे तुम्ही अजित पवारांकडे आलाय। सूरज चव्हाण अजित पवारांचेच कार्यकर्ते होते, त्यांचेच नेते होते। अजित पवार न्याय देतील? बघू ना, आपण लोकशाही मार्गाने जेवढे प्रयत्न करायचे तेवढे करणार आहे मी। शेवटी न्याय तुमच्या दारात येऊन नाही मिळत नसेल तर शेवटी आम्हाला अनेक वेगवेगळे मार्ग आहेत। राज्याचे मुख्यमंत्री आहेत, राज्यपाल आहेत, ह्या सगळ्यांकडे मी जाणार आहे। परंतु मला असं वाटतं सकारात्मक अजितदादाकडून मार्ग निघाला पाहिजे। शेवटी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पोरांचा विषय आहे। आज एकट्या विजय घाडगेवर किंवा आमच्या सहकार्यावरचा हल्ला नाही, हा संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर तुम्ही हल्ला केलेला आहे। कारण आम्ही शेतकऱ्यांची बाजू मांडायला तुमच्या समोर आलो होतो। तुम्हाला असा राग आला, तुमचा मंत्री पत्ते खेळताना राग आला नाही, परंतु आम्ही पत्ते तुम्हाला भेट दिलेला एवढा राग आला की तुम्ही आम्हाला मरस्तूर मारले। त्याच्यामुळे दादांनी संवेदना दाखवाव्या शेतकऱ्यांच्या बाबतीत। चव्हाण यांच्यावरती 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कृषी मंत्री कोकाटे यांचा राजीनामा झाला पाहिजे, अशा प्रकारच्या मागणींसाठी अजित पवारांची भेट जी आहे ते घाडगे आज पुण्यामध्ये घेणार आहेत। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।